हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण NMMS आणि 8वी स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षांसाठी गणित हा जो विषय आहे तर त्या विषयामधला संख्या हा जो घटक आहे तर त्यावर आधारित काही सराव प्रश्न सोडवूया. हे सराव प्रश्न नवनीत स्वाध्याय 1.3 मधले आपण सोडवतोय. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. हा पहिला प्रश्न आहे, 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती? आता 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला माहिती आहे की 9999 आणि त्याच्यामधून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा करायची. 3 अंकी लहानात लहान संख्या म्हणजेच 100. यांची वजाबाकी म्हणजे आपलं उत्तर आहे. 9999 मधून 100 जर वजा केले तर उत्तर मिळेल 9899. तर हे आपलं उत्तर. हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलाय, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 9899. हा पुढचा प्रश्न, ज्याच्यामध्ये 4 व 5 हे अंक नाहीत व एक अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहानात लहान 4 अंकी समसंख्या कोणती? 4 पर्याय दिले, 1072, 1062, 1026 की 1028. आता इथं एक क्लॉज हा मुद्दामून दिलाय, 4 व 5 हे अंक नाहीत व एक अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहानात लहान समसंख्या आपल्याला शोधायची आहे 4 अंकी. तर या सर्व ज्या पर्यायामध्ये संख्या दिलेल्या आहेत यातली प्रत्येक संख्या समसंख्या आहे आणि याच्यात कोणत्याही संख्येमध्ये 4 आणि 5 हे आलेले नाही, तरी सुद्धा हा जो क्लॉज आहे तो मुद्दामच दिलाय आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी. आपल्याला फक्त 4 व 5 अंक नसणारी संख्या शोधायची आहे, जी ह्या चारही संख्यांमध्ये दिलेल्या पर्यायामधल्या कुठंच 4 व 5 नाहीत आणि एक अंक एकदाच वापरायचा आहे. तेही इथं प्रत्येक ठिकाणी तसंच आहे, एक अंक एकदाच वापरलाय. आता आपल्या समोर एकच फक्त उद्देश आहे की ह्यातली सर्वात लहान संख्या कोणती ते शोधणं. ती संख्या म्हणजेच या दोन्ही अटी पूर्ण करणारी संख्या. मग ती संख्या 1026, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, 2, 5 व 6 हे अंक प्रत्येकी एक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती? 2886, 2688, 2686 की 2884. आता याच्यासाठी 2, 5 आणि 6 हे 3 अंक वापरायचे आहेत. मग ह्या 3 अंकांच्या पासून किती वेगवेगळे अंक तयार होऊ शकतात? तर सगळ्यात अगोदर तर 2, 5, 6 म्हणजे 256 होईल. 2 फिक्स ठेवूया, 5 आणि 6 यांच्या अंकांची अदलाबदल करू म्हणजे 265 होईल. आता 5 पहिल्यांदा घेऊ, 2 आणि 6 म्हणजे 526. 5 फिक्स ठेवू, 2 आणि 6 ची अदलाबदल करू 562. आता 6 सुरुवातीला घेऊया, 2 आणि 5 आणि 6 फिक्स ठेवून 5 आणि 2. ह्या सर्वांची करायची बेरीज. आता ह्या सर्वांची जर बेरीज केली तर ती येईल 2886. हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. आता या ठिकाणी आपण या सर्व संख्या ज्या आहेत त्या संख्या शोधू शकलो आणि त्यांची बेरीज करू शकलो. तरी सुद्धा एक ह्याच्यापेक्षा सोपी पद्धत आपल्याकडे आहे. म्हणजे जे 3 अंक दिलेत 2, 5 आणि 6 तर त्या सर्वांची पहिल्यांदा करायची बेरीज. म्हणजे 5 आणि 2 7 आणि 6 13 आणि ह्या 13नं 222 ला गुणायचं. आता 222 लाच का गुणायचं, तर ही ट्रिक म्हणून आपण इथे लक्षात ठेवू शकतो. म्हणजे असा जर प्रश्न आला, कोणतेही 3 अंक आपल्याला असे दिले असतील आणि त्याच्यापासून तयार होणाऱ्या सर्व संख्या ज्या आहेत त्याची बेरीज किती असा जर प्रश्न आला तर आपण त्या सर्व अंकांची बेरीज करायची आणि येणाऱ्या बेरजेनं 222 ला गुणायचं म्हणजे आपल्याला उत्तर मिळणार आहे. आता 222 ला 13नं जर गुणलं तर उत्तर पुन्हा एकदा 2886च मिळणार आहे. त्यामुळे उत्तर आपलं तेच असणार आहे, फक्त याला ही अल्टरनेट एक सोपी पद्धत म्हणून आपण वापरू शकतो. पुढचा प्रश्न आहे, 5, 3, 0, 9, 7 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती? तर समसंख्या आपल्याला पाहिजे, याचा अर्थ 97503 हे काही उत्तर आपलं असू शकत नाही, कारण ती विषम संख्या आहे. आता राहिले 3च पर्याय आपल्यासमोर, पर्याय क्रमांक 1, 3 किंवा 4 यापैकी आपलं उत्तर असणार आहे. मग आता प्रत्येकी एक अंक एकदाच वापरायचा आणि मोठ्यात मोठी संख्या शोधायची. म्हणजे या सर्व अंकांपैकी सर्वात मोठा जो अंक आहे तो पहिल्यांदा घ्यायचा. मग सर्वात मोठा अंक 9 दिसतोय आपल्याला. त्याच्यानंतर त्यापेक्षा लहान अंक 7 आहे, त्यापेक्षा लहान अंक 5 आहे, त्यापेक्षा लहान अंक 3 आहे आणि सर्वात शेवटी सर्वात लहान अंक 0. तर ही झाली सर्वात मोठी संख्या 97530. आता 97530 हा आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले, त्यामुळे हे या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, जिचा आरंभ 7 हा अंक आहे अशी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? सुरुवात 7 न झाली पाहिजे, म्हणजे सुरुवातीला दशहजार स्थानी 7 आपल्याला घ्यायचे आहे आणि आता मोठ्यात मोठी संख्या शोधायची आहे म्हणजे पुढचे सगळे 9 घ्यावे लागतील. पुढचे चारही अंक 9 म्हणजे संख्या तयार होईल 79999. हे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले, त्यामुळे हे या प्रश्नाचं उत्तर.
पुढचा प्रश्न 7, 9, 1, 3 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती? तर हा प्रश्न याच्या अगोदर एक प्रश्न आपण सोडवलाय 2, 5 आणि 6 यासारखाच आहे, फक्त फरक इथं इतकाच आहे की तिथं 3 संख्या दिल्या होत्या किंवा 3 अंक दिले होते आणि आता 4 अंक दिले. त्या 4 अंक वापरून जेवढ्या काही संख्या तयार होतात त्या सर्व संख्या आपल्याला एकतर शोधाव्या लागतील आणि मग त्यांची बेरीज करावी लागेल. 3 अंक असतील तर ते 6 संख्या तयार होतात, ते आपण पटकन काढू शकतो. पण असे जर 4 अंक असतील तर त्यावेळेला सर्व त्याच्या संख्या किती होतात हे तयार करणं आणि पुन्हा त्यांची बेरीज करणं याच्यामध्ये वेळ आपला बराचसा जातो. तर तिथं आणखी एक सोपी पद्धत आपण वापरू शकतो. म्हणजे हे जे 4 अंक दिलेत पहिल्यांदा त्या सर्वांची करायची बेरीज, म्हणजे 7 अधिक 9 अधिक 1 अधिक 3. तर ह्या सर्वांची बेरीज केली तर ती येते 20. आता ह्या बेरजेनं 6666 ला गुणायचं. म्हणजे जर असा प्रश्न आला की 4 अंक दिलेत आणि त्या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती, असा जर प्रश्न असेल तर ही सोपी पद्धत आपण तिथं वापरू शकतो की त्या सर्व अंकांची पहिला बेरीज करायची आणि त्या बेरजेनं 6666 ला गुणायचं. तर हा जर गुणाकार केला 6666 गुणिले 20 तर उत्तर येईल आपलं 1,33,320. तर हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलाय, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. तर हा पुढचा प्रश्न 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून पुढीलपैकी कोणती संख्या वजा केली असता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल. तर सुरुवातीला 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला लिहायची आहे. मग ती असणार आहे 9,99,999 आणि ह्याच्यामधून पुढीलपैकी कोणती संख्या वजा केली तर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल असा प्रश्न विचारला. मग आता इथं पुढीलपैकी उत्तर आपण समीकरणाच्या आधारे सोडवूया. समजा आपण असं गृहीत धरूया की x ही संख्या याच्यातून वजा केली तर उत्तर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल. मग 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे तर ती आहे 99,999. तर हे समीकरण तयार झालं. आता हे सोडवू म्हणजे 9,99,999 हे डाव्या बाजूलाच ठेवूया. हे जे आहे 99,999 ते जर डाव्या बाजूला आपण घेतलं तर वजा 99,999 होईल आणि वजा x जर उजव्या बाजूला घेतलं तर अधिक x होईल. आता ह्या 9,99,999 मधून 99,999 जर वजा केले तर उत्तर येईल 9 लाख. म्हणजेच असणारे हे उत्तर, ही किंमत असणार आहे x ची. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असं आहे की 9,99,999 मधून म्हणजेच 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून जर 9 लाख वजा केले तर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल, म्हणजेच 99,999. तर हे आपलं उत्तर आहे 9 लाख, जे आपल्याला इथं पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न 3, 5, 9, 8, 6, 1 यापैकी कोणतेही 4 अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट किती. आता फक्त इथं 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या शोधायची नाही, तर त्याच्यामध्ये एकक स्थानी जो अंक आहे तो अंक शोधायचा आणि पुन्हा त्याची तिप्पट करायची. मग ती किती असा प्रश्न आहे. आता हे 6 अंक दिले, त्यातले कोणतेही 4च अंक वापरायचे आहेत आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. मग मोठ्यात मोठी संख्या जर तयार करायची असेल तर सर्वात अगोदर ह्यापैकी सर्वात मोठा अंक घ्यायचा आहे जो 9 आहे. त्याच्यापेक्षा लहान अंक 8, त्यापेक्षा लहान अंक 6 आणि त्याच्यापेक्षा लहान अंक 5. ही झाली 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9,865. आता याच्या एकक स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट, मग एकक स्थानी 5 आहे, त्या 5 ची तिप्पट करायची म्हणजे 5 गुणिले 3 बरोबर 15. हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. आता हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न 40695 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती. हे 5 अंक दिलेत, याच्यावरून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायची. सर्वात आधी आपण मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करूया. मोठ्यात मोठी संख्या जर तयार करायची असेल तर सर्वात मोठा अंक पहिल्यांदा घ्यायचा आपल्याला, म्हणजेच 9. त्याच्यापेक्षा लहान 6, त्यापेक्षा लहान 5, त्यापेक्षा लहान 4 आणि सर्वात शेवटी उरलेला अंक 0. आता लहानात लहान संख्या तयार करायचे 5 अंकी हेच अंक वापरून. आता इथं सर्वात लहान अंक 0 आहे, पण तो 0 आपण सुरुवातीला घेऊ शकत नाही, कारण 0 जर सुरुवातीला घेतले तर 4 अंकी संख्याच तयार होते.
त्यामुळे 0 सोडून त्याच्यापेक्षा मोठी संख्या कोणती आहे तर 4, ती पहिल्यांदा घ्यायची. त्यानंतर मात्र लगेच 0 आपण घेऊ शकतो, कारण मग ती 5 अंकी संख्या तयार होते. म्हणजे 4 नंतर 0 घेतला, 0 नंतर आता त्यापेक्षा मोठी संख्या 5, त्यापेक्षा मोठी संख्या 6 आणि सर्वात मोठी संख्या सर्वात शेवटी जर आपण लिहिली तर ही जी मिळणारी संख्या आहे ती असणार आहे लहानात लहान संख्या. आता या दोन्हीची करायची वजाबाकी. म्हणजे 96,540 मधून 40,569 जर वजा केले तर उत्तर आपलं येईल 55,971. आता प्रश्न पुढे याचा असा आहे की ही जी वजाबाकी मिळाली याच्यामधले हे जे सर्व अंक आहेत त्या सर्व अंकांची बेरीज किती. मग इथं 9 आणि 7 16 आणि 1 17 आणि 10 27 बेरीज येईल. हे आपलं उत्तर आहे जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न, 5 व 0 हे अंक कितीही वेळा वापरून 11 ने भाग जाणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती. 5 आणि 0 हे दोन अंक वापरायचे आहेत आणि संख्या आपल्याला 4 अंकी अशी बनवायची आहे ज्या संख्येला 11 भाग जाईल. मग आता सुरुवातीला तर एक संख्या आपण अशी बनवू शकतो 5555, कारण त्या संख्येला 11 भाग जातोय. पुन्हा दुसरी संख्या 5005 अशी तयार होईल. त्याच्यानंतर 5500 ही आणखी एक संख्या तयार होईल ज्या संख्येला पुन्हा एकदा 11 भाग जातो. त्यामुळे ह्या एवढ्याच संख्या तयार होतात. 5055 ही संख्या 5 आणि 0 पासून जरी तयार होत असली तरी याला 11 भाग जात नाही, त्यामुळे ही संख्या काही आपण घेऊ शकत नाही. त्यामुळं दिलेल्या अटीनुसार या फक्त 3च संख्या तयार होतात. हे सर्वांची बेरीज म्हणजे आपलं उत्तर. या सर्वांची जर बेरीज केली तर उत्तर येईल 16,060, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. तर हे काही प्रश्न होते नवनीत स्वाध्याय 1.3 मधली संख्या या घटकावर आधारित.